श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळी सकाळी सूर्यप्रकाश खूप छान पडतो आहे, खिडकीतून येतो, पण नंतर ऊन वाढून जातं तेव्हा खिडकी बंद करावी लागते. तर मी आता अंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे गॅसवर. चुलीवर तापवलं नाही, थोडंसंच पाणी होतं. एकच पातेलं तापवायचं होतं, त्याच्यामुळे मग चुलीवर ठेवलं नाही, गॅसवरच ठेवून दिलं मी. सकाळच्या वेळेस जरा कामाची जास्त गडबड असते आणि म्हणून मग म्हणजे अंगण झाडून टाकावं लागतं, पाणी टाकावं लागतं अंगणामध्ये, फुलं तोडायची, हे सगळे कामं सकाळी सकाळी असतात. अंगणामध्ये मोगऱ्याचं एकच झाड लावलेलं आहे मी, आणि तिकडे कोपऱ्यामध्ये एक झाड लावलं आहे, पण ते दुसऱ्या आंब्याच्या झाडाच्या सावलीने वगैरे त्याला ऊन लागत नाही, त्यामुळे त्याला अजून फुलं आलेली नाही. पण आता मोगऱ्याचा सीझन आहे, आता फुलं येतात शिवरात्रीच्या वेळेस मोगऱ्याला, आणि मग उन्हाळ्यात छान मोगरा फुलतो. एक दोन झेंडूचे झाडं आहे कुंडीत लावलेली, तर त्यालाही फुलं येतात, म्हणजे दुसरे झाड उगवून आलेलं आहे ना, त्याला फुलं लागतात. बाहेरून पांढऱ्या फुलाचं झाड आहे, त्याला 2-4 फुलं लागतात. ऊन जास्त पडल्यामुळे फुलं बारीक बारीक येतात. आता इकडे दगडाची जमीन आहे सगळी, म्हणजे माती कमी आहे, पूर्ण वर बोल्डर झालेले आहेत. आणि हे खूप मोठं झालं होतं जास्वंदाचं झाड, तर ते थोडं कापलं तरी त्याला 1-2 फुलं येतात, पूजेपुरते लागतात फुलं. पाणी तापलं असेल, आता मी आंघोळ करते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सकाळची सगळी कामं उरकली, आता आता आंघोळ करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.